press the bell icon on the YouTube app and never miss another update. बच्चों, आज हम भारतीय त्योहार के बारे में और कुछ जानकारी प्राप्त करेंगे। पिछले क्लास में हम बैसाखी, मकर संक्रांति इस त्योहार के बारे में जानकारी पा चुके हैं। अब हम आगे जाएंगे। देखिए बच्चों, विषु। केरल में नववर्ष के आरंभ को विषु त्योहार के रूप में मनाया जाता है। विषुकानो अर्थात शुभ दृश्य के अवलोकन की प्रथा इस नववर्ष के उत्सव का महत्वपूर्ण अंग होती है। अक्षत, नए वस्त्र, तांबूल पत्र, सुपारी, दर्पण, फूल, सिक्का आदि समृद्धि के सूचक पदार्थों को कांसे के बर्तन में रखा जाता है, जिसे कनी कहते हैं। परिवार की सबसे बड़ी सदस्य कनी की व्यवस्था विषु की पूर्व रात ही करती है। केरल के लोगों को विश्वास है कि विषु के दिन जो सबसे पहले इसे देखता है उसके लिए नववर्ष मंगलकारी हो जाता है। बच्चों, हम पिछले क्लास में क्या किस किस त्योहार के बारे में जानकारी पा चुके हैं? मकर संक्रांति के बारे में। मकर संक्रांति त्योहार को जनवरी महीने में मनाते हैं, पूरे भारत में मनाते हैं तथा विशेषतः दक्षिण भारत में मनाया जाता है संक्रांति त्योहार को। उसी तरह बैसाखी त्योहार को पंजाब में मनाया जाता है। अब हम आगे देखेंगे विषु त्योहार के बारे में। केरल में नववर्ष के आरंभ को विषु त्योहार के रूप में मनाया जाता है। पहले हम देखेंगे कुछ शब्दार्थों को। अवलोकन, ಅವಲೋಕಿಸು ಅಥವಾ ನೋಡು, प्रथा पद्धति, प्रथा पद्धति, अक्षत, अक्षते, अक्षत अक्षते, नए वस्त्र, नए वस्त्र, ಹೊಸ ಬಟ್ಟೆ, तांबूल पत्र, तांबूल पत्र ಎಲೆ, सुपारी ಅಡಿಕೆ, ಅಡಿಕೆ, दर्पण कन्नड़ी, दर्पण कन्नड़ी, सिक्का नाण्य, सिक्का नाण्य, कांसे के बर्तन, लोहद पात्रे, कांसे के बर्तन, लोहद पात्रे। देखेंगे बच्चों, केरल में नववर्ष के आरंभ को विषु त्योहार के रूप में मनाया जाता है। केरल में नववर्ष के आरंभ को विषु इस त्योहार के रूप में मनाते हैं। विषुकानो अर्थात शुभ दृश्यों के अवलोकन की प्रथा। विषुकानो इसका अर्थ है शुभ दृश्यों की अवलोकन। इस प्रथा में नववर्ष के उत्सव का महत्वपूर्ण अंग होती है। विषुकानो अर्थात शुभ दृश्यों के अवलोकन की प्रथा। अक्षत, नए वस्त्र, तांबूल पत्र, सुपारी, दर्पण, फूल, सिक्का आदि समृद्धि के सूचक पदार्थों को कांसे के बर्तन में रखा जाता है, जिसे खनी कहते हैं। अक्षत, नए वस्त्र, तांबूल पत्र, सुपारी, दर्पण, फूल, सिक्का, इन 7 वस्तुओं को कांसे के बर्तन में रखा जाता है, जिसे कनी कहते हैं। क्या कहते हैं?
कनी कहते हैं। परिवार की सबसे बड़ी सदस्य कनी की व्यवस्था विषु की पूर्व रात ही करती है। विषु की पूर्व रात ही घर की सबसे बड़ी सदस्य परिवार की सबसे बड़ी सदस्य क्या करती है? कनी की व्यवस्था विषु की पूर्व रात ही करती है। केरल के लोगों का विश्वास है कि विषु के दिन जो सबसे पहले इसे देखता है उसके लिए नववर्ष मंगलकारी हो जाता है। केरल के लोगों में यह विश्वास है कि विषु के दिन जो सबसे पहले इस मंगलकारी वस्तुओं को देखता है उसके लिए नववर्ष मंगलकारी हो जाता है। इस तरह एक विश्वास है। देखेंगे बच्चों, विषु केरल में नववर्ष के आरंभ को विषु त्योहार के रूप में मनाया जाता है। ಕೇರಳದಲ್ಲಿ ವಿಷು ಅಂತಕ್ಕಂಥ ಹಬ್ಬವನ್ನು ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಅದು ಹೊಸ ವರ್ಷ ಅಂತೇಳ್ಬಿಟ್ಟು ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತಾರೆ. नववर्ष के आरंभ को विषु त्योहार के रूप में मनाया जाता है. ಹೊಸ ವರ್ಷದ ಆರಂಭ ಅಂತೇಳಿ ವಿಷು ಹಬ್ಬವನ್ನು ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತಾರೆ ಯಾರು? ಕೇರಳದ ಜನರು. ವಿಷುಕಾನೋ ಅರ್ಥಾತ್ ಶುಭ ದೃಶ್ಯಕ್ಕೆ ಅವಲೋಕನ್ ಕಿ ಪ್ರಥಾ ಅಂದರೆ ಪದ್ಧತಿ. ಏನು ವಿಷುಕಾನೋ ಅಂದರೆ ಅದರ ಅರ್ಥ ಶುಭ ದೃಶ್ಯಗಳ ಅವಲೋಕನ ಅಂದರೆ ಶುಭ ದೃಶ್ಯಗಳನ್ನು ನೋಡುವುದು, ಅವಲೋಕಿಸುವುದನ್ನೇ ಏನಂತ ಕರೀತಾರೆ? ಇಲ್ಲಿ ವಿಷು ಹಬ್ಬ ಅಂತೇಳ್ಬಿಟ್ಟು ಕರೀತಾರೆ. इस नववर्ष के उत्सव का महत्वपूर्ण अंग होती है. ಅಂದರೆ ಈ ಹಬ್ಬದ ವಿಶೇಷತೆನೇ ವಿಶೇಷ ವಸ್ತುಗಳನ್ನು, ಅದರಲ್ಲೂ ಮಂಗಳಕಾರಿ ವಸ್ತುಗಳನ್ನು ನೋಡುವುದು. अक्षत, नए वस्त्र, तांबूल पत्र, सुपारी, दर्पण, फूल, सिक्का आदि समृद्धि के सूचक पदार्थों को कांसे के बर्तन में रखा जाता है जिसे कनी कहते हैं. ಒಂದು ಲೋಹದ ಪಾತ್ರೆಯಲ್ಲಿ ಅಕ್ಷತ್ ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಬರೆದಿದ್ದೀನಿ ನಾನು ಕೆಲವೊಂದು ಶಬ್ದಗಳನ್ನು. ಅಕ್ಷತೆ, ಹೊಸ ಬಟ್ಟೆ, ಎಲೆ, ಅಡಿಕೆ, ಕನ್ನಡಿ ಮತ್ತು ನಾಣ್ಯ, ಇವುಗಳನ್ನು ಹೂವು, ಇವುಗಳನ್ನು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ? 7 ವಸ್ತುಗಳನ್ನು ಒಂದು ಲೋಹದ ಪಾತ್ರೆಯಲ್ಲಿ ಇಡ್ತಾರೆ. ಆ 7 ವಸ್ತುವನ್ನು, ಸಮೃದ್ಧಿಯ ಸೂಚಕ ವಸ್ತುಗಳನ್ನ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ? ಲೋಹದ ಪಾತ್ರೆಯಲ್ಲಿ ಇಡ್ತಾರೆ. ಅದನ್ನು ಕನಿ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಕರೀತಾರೆ. परिवार की सबसे बड़ी सदस्य कनी की व्यवस्था विषु की पूर्व रात ही करती है. ಮನೆಯಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಹಿರಿಯ ಮಹಿಳೆ, ಅಜ್ಜಿ ಇರ್ಬೋದು, ತಾಯಿ ಇರ್ಬೋದು, ಮನೆಯಲ್ಲಿ ಯಾರು ಹಿರಿಯರು ಇರ್ತಾರೆ ಆ ಹಿರಿಯ ಮಹಿಳೆ ಏನು ಮಾಡ್ತಾಳೆ? ವಿಷು ಹಬ್ಬ ನಾಳೆ ಇದೆ ಅಂದರೆ ಹಿಂದಿನ ದಿನದ ರಾತ್ರಿಯೇ ಏನು ಮಾಡ್ತಾಳಕ್ಕೆ ಒಂದು ಲೋಹದ ಪಾತ್ರೆಯಲ್ಲಿ 7 ಶುಭ ಸೂಚಕ ಸಮೃದ್ಧ ಅಥವಾ ಸಮೃದ್ಧಿ ಸೂಚಕ ವಸ್ತುಗಳನ್ನು ಇಟ್ಬಿಟ್ಟು ಸಿದ್ಧತೆಯನ್ನು ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾಳೆ. केरल के लोगों का विश्वास है कि विषु के दिन जो सबसे पहले इसे देखता है उसके लिए नववर्ष मंगलकारी हो जाता है. ಕೇರಳದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಜನರ ಒಂದು ನಂಬಿಕೆ ಏನು ಅಂದರೆ ವಿಷು ಹಬ್ಬ ಇದ್ದಾಗ ಬೆಳಗ್ಗೆ ಎದ್ದ ತಕ್ಷಣ ಆ ಶುಭ ಸೂಚಕ ವಸ್ತುಗಳನ್ನು ಯಾರು ಮೊದಲಿಗೆ ನೋಡ್ತಾರೆ ಅವರಿಗೆ ವರ್ಷ ಪೂರ್ತಿ ಮಂಗಳಕರವಾಗಿರುತ್ತೆ ಅನ್ನೋದು ಒಂದು ನಂಬಿಕೆ. ನೋಡಿ ಮಕ್ಕಳೇ, ಯಾವ್ಯಾವ ರೀತಿ ಪದ್ಧತಿಗಳಿದೆ, ಯಾವ ರೀತಿಯ ಹಬ್ಬಗಳ ಹಿನ್ನೆಲೆ ಇದೆ ಅನ್ನೋದು ನಿಮಗೆ ಈ ಹಬ್ಬದ ಮೂಲಕ ಗೊತ್ತಾಗ್ತಾ ಹೋಗುತ್ತೆ. ಸೊ ಹಾಗಾದರೆ ಆ ವಿಷು ಹಬ್ಬವನ್ನು ಕೇರಳದಲ್ಲಿ ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಹೊಸ ವರ್ಷದ ಆರಂಭ ಅಂತೇಳಿ ವಿಷು ಹಬ್ಬವನ್ನು ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ವಿಷುಕಾನೋ ಅಂದರೆ ವಿಷು ಅಥವಾ ವಿಷುಕಾನೋ ಇದರ ಅರ್ಥ ಏನು ಅಂದರೆ ಶುಭ ಸೂಚಕ ವಸ್ತುಗಳನ್ನು ನೋಡ್ತಕ್ಕಂಥ ಹಬ್ಬವೇ. ಶುಭ ದೃಶ್ಯಗಳನ್ನು, ಶುಭ ಸೂಚಕ ದೃಶ್ಯಗಳನ್ನು ನೋಡ್ತಕ್ಕಂತಹ ಒಂದು ಪದ್ಧತಿಗೆ ಏನು ವಿಷು ಹಬ್ಬ, ಹೌದಲ್ವಾ? ಮನೆಯಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಹಿರಿಯ ಮಹಿಳೆ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ? ವಿಷು ಹಬ್ಬದ ಹಿಂದಿನ ದಿನವೇ ಒಂದು ಲೋಹದ ಪಾತ್ರೆಯಲ್ಲಿ 7 ಶುಭ ಸೂಚಕ ವಸ್ತುಗಳನ್ನು ಸಿದ್ಧತೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾರೆ. ಯಾವ್ದ್ಯಾವುದು? ಅಕ್ಷತೆ, ಹೊಸ ಬಟ್ಟೆ, ಎಲೆ, ಅಡಿಕೆ, ಕನ್ನಡಿ, ನಾಣ್ಯ ಮತ್ತು ಹೂವು. ಈ 7 ಶುಭ ಸೂಚಕ ವಸ್ತುಗಳನ್ನು ಒಂದು ಲೋಹದ ಪಾತ್ರೆಯಲ್ಲಿ ವಿಷು ಹಬ್ಬದ ಹಿಂದಿನ ದಿನದ ರಾತ್ರಿಯೇ ಸಿದ್ಧತೆಯನ್ನು ಆ ಪರಿವಾರದ ಹಿರಿಯ ಮಹಿಳೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾರೆ. ಯಾರು ಆ ಹಬ್ಬದ ದಿನ, ವಿಷು ಹಬ್ಬದ ದಿನ ಮನೆಯಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥವ್ರು ಯಾರು ಮೊದಲಿಗೆ ಯಾರು ನೋಡ್ತಾರೆ ಆ ಶುಭ ಸೂಚಕ ವಸ್ತುಗಳನ್ನು ಅವರಿಗೆ ವರ್ಷ ಪೂರ್ತಿ ಮಂಗಳಕರವಾಗಿರುತ್ತೆ ಅಥವಾ ಶುಭವಾಗಿರುತ್ತೆ ಆ ವರ್ಷ ಅನ್ನೋದು ಒಂದು ನಂಬಿಕೆ. ಹಾಗೆ देखेंगे बच्चों क्रिसमस. पूरे विश्व में ईसाई समुदाय द्वारा क्रिसमस त्योहार बड़ी धूमधाम से मनाया जाता है. हर साल 25 दिसंबर को इस त्योहार पर गिरजाघर जाकर ईसाई सामूहिक प्रार्थना में भाग लेते हैं.
इस अवसर पर गाए जाने वाले गीतों को क्रिसमस कैल्स कहते हैं। बर्फीली सर्दियों में भी हरे भरे रहने वाले क्रिसमस पेड़ को इस अवसर पर सजाया जाता है। एक बार महारानी विक्टोरिया के पति राजकुमार एल्बर्ट ने अपने महल विंडसर कासल में कैंडीज, फल और छोटे तोहफों से एक बहुत बड़े क्रिसमस ट्री को सजाया था। तब से यह परंपरा चल पड़ी। शब्दार्थ को देखेंगे बच्चों। विश्व त्योहार के बाद हम देखेंगे क्रिसमस। ईसाई क्राइस्त समुदाय, धूमधाम विजृंभणे मनाय आचरिसु गिरिजागर चर्चो बर्फ मंजु सर्दी गर्मी विलोम शब्द है, सर्दी गर्मी। सजाया अलंकरिसु, सजाया अलंकरिसु। तोहफो उडुगोरे उडुगोरे। परंपरा परंपरा। देखेंगे बच्चों क्रिसमस। पूरे विश्व में ईसाई समुदाय द्वारा क्रिसमस त्योहार बड़ी धूमधाम से मनाया जाता है। पूरे विश्व में ईसाई समुदाय द्वारा क्रिसमस त्योहार को बड़ी धूमधाम से मनाया जाता है। हर साल 25 दिसंबर को इस त्योहार पर गिरजाघर जाकर ईसाई सामूहिक प्रार्थना में भाग लेते हैं। क्रिसमस त्योहार को हर साल 25 दिसंबर को मनाते हैं तथा इस त्योहार पर गिरजाघर का मतलब है चर्च, गिरजाघर जाकर ईसाई सामूहिक प्रार्थना में भाग लेते हैं। इस अवसर पर गाए जाने वाले गीतों को क्रिसमस कैल्स कहते हैं। गिरजाघर में गाए जाने वाले गीतों को क्या कहते हैं? क्रिसमस कैल्स कहते हैं। बर्फीली सर्दियों में भी हरे भरे रहने वाले क्रिसमस पेड़ को इस अवसर पर सजाया जाता है। बर्फीली सर्दियों में, बर्फ का मतलब है मंजु, कन्नड़दल्लि ಹೇಳ್ತೀವಲ್ಲ मंजु। बर्फीली सर्दियों में भी हरे भरे रहने वाले क्रिसमस पेड़ को इस अवसर पर सजाया जाता है। एक बार महारानी विक्टोरिया के पति राजकुमार एल्बर्ट ने अपने महल विंडसर कासल में कैंडीज, फल और छोटे तोहफों से एक बहुत बड़े क्रिसमस ट्री को सजाया था। तब से यह परंपरा चल पड़ी। एक बार महारानी विक्टोरिया के पति राजकुमार एल्बर्ट ने अपने महल विंडसर कासल में कैंडीज, छोटे तोहफों से तथा फल से उस पेड़ को, क्रिसमस ट्री को सजाया था। तब से यह परंपरा चल पड़ी है। क्रिसमस हब्बवन्न नोडोಣ मಕ್ಕಳೀಗ। पूरे विश्व में ईसाई समुदाय द्वारा क्रिसमस त्योहार बड़ी धूमधाम से मनाया जाता है। पूरे विश्व में ಅಂದ್ರೆ
ಪ್ರಪಂಚದಾದ್ಯಂತ ಯಾರ್ಯಾರು ಕ್ರೈಸ್ತ ಬಾಂಧವರಿದ್ದಾರೆ ಅವರು ಈ ಕ್ರಿಸ್ಮಸ್ ಹಬ್ಬವನ್ನು ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತಾರೆ. हर साल 25 दिसंबर को इस त्योहार पर गिरजाघर जाकर ईसाई सामूहिक प्रार्थना में भाग लेते हैं. ಕ್ರಿಸ್ಮಸ್ ಹಬ್ಬ ನಾವು ಆಚರಣೆ ಮಾಡೋದು ಡಿಸೆಂಬರ್ 25ರಂದು, ಹೌದಲ್ವಾ? ಪ್ರತಿ ವರ್ಷವೂ ಡಿಸೆಂಬರ್ 25ರಂದು ಈ ಹಬ್ಬವನ್ನು ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತಾರೆ. इस त्योहार पर गिरजाघर जाकर ईसाई सामूहिक प्रार्थना में भाग लेते हैं. ಅಂದರೆ ಗಿರಿಜಾಘರ್ ಅಂದರೆ ಚರ್ಚು. ಕ್ರೈಸ್ತ ಬಾಂಧವರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಚರ್ಚಿಗೆ ಹೋಗಿ ಅಲ್ಲಿ ಸಾಮೂಹಿಕ ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಸಾಮೂಹಿಕವಾಗಿ ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ. इस अवसर पर गाए जाने वाले गीतों को क्रिसमस कैल्स कहते हैं. ಯೇಸು ಕ್ರಿಸ್ತನಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತಹ ಹಾಡುಗಳನ್ನು ಅಲ್ಲಿ ಸಾಮೂಹಿಕವಾಗಿ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅದನ್ನು ಏನಂತ ಕರೀತಾರೆ? ಕ್ರಿಸ್ಮಸ್ ಕೈಲ್ಸ್ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಕರೀತಾರೆ. ಅಂದರೆ ಚರ್ಚ್ನಲ್ಲಿ ಸಾಮೂಹಿಕವಾಗಿ ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತಾರೆ. ಆಗ ಹೇಳ್ತಕ್ಕಂಥ ಹಾಡುಗಳಿಗೆ, ಆಗ ಹೇಳ್ತಕ್ಕಂಥ ಗೀತೆಗಳಿಗೆ ಏನಂತ ಕರೀತಾರೆ? ಕ್ರಿಸ್ಮಸ್ ಕೈಲ್ಸ್ ಅಂತೇಳಿ ಕರೀತಾರೆ. बर्फीली सर्दियों में भी हरे भरे रहने वाले क्रिसमस पेड़ को इस अवसर पर सजाया जाता है. ಅಂದರೆ ಮಂಜು ಬೀಳ್ತಕ್ಕಂಥ ಸಮಯದಲ್ಲಿ, ಡಿಸೆಂಬರ್ ತಿಂಗಳಂದರೆ ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ಚಳಿ ವಾತಾವರಣ ಇರುತ್ತೆ, ಹೌದಲ್ವಾ? ಆ ಚಳಿ ವಾತಾವರಣದಲ್ಲೂ ಕೂಡ ಹಚ್ಚ ಹಸಿರಿನಿಂದ ಕಂಗೊಳಿಸ್ತಕ್ಕಂತಹ ಕ್ರಿಸ್ಮಸ್ ಮರವನ್ನು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ? ಅಲಂಕಾರ ಮಾಡ್ತಾರೆ. ಕ್ರಿಸ್ಮಸ್ ಮರವನ್ನು ಅಲಂಕಾರ ಮಾಡ್ತಾರೆ. ಚಳಿಗಾಲದಲ್ಲಿ ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ಎಲೆಗಳೆಲ್ಲ ಮುದುಡಿರುತ್ತೆ, ಹೌದಲ್ವಾ? ಚಳಿಗೆ. ಹಾಗಾಗಿ ಆದರೆ ಈ ಕ್ರಿಸ್ಮಸ್ ಮರ ಏನಾಗುತ್ತೆ? ಹಚ್ಚ ಹಸಿರಿನಿಂದ ಕಂಗೊಳಿಸುತ್ತೆ. ಹಾಗಾಗಿ ಈ ಕ್ರಿಸ್ಮಸ್ ಹಬ್ಬದಲ್ಲಿ ಕ್ರಿಸ್ಮಸ್ ಟ್ರೀಯನ್ನು ಇಟ್ಬಿಟ್ಟು ಅಲಂಕಾರ ಮಾಡ್ತಾರೆ. एक बार महारानी विक्टोरिया के पति राजकुमार एल्बर्ट ने अपने महल विंडसर कासल में कैंडीज, फल और छोटे तोहफों से एक बहुत बड़े क्रिसमस ट्री को सजाया था. तब से यह परंपरा चल पड़ी. ಹಾಗಾದರೆ ಈ ಕ್ರಿಸ್ಮಸ್ ಟ್ರೀಯನ್ನು ಅಲಂಕಾರ ಮಾಡ್ತಕ್ಕಂತಹ ಆ ಪದ್ಧತಿ ಯಾವ ರೀತಿ ನಡ್ಕೊಂಡ್ಬಂತು ಅಂದರೆ, ಒಮ್ಮೆ ಮಹಾರಾಣಿ ವಿಕ್ಟೋರಿಯಳ ಗಂಡ ರಾಜ್ಕುಮಾರ್ ಎಲ್ಬರ್ಟ್ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, ತನ್ನ ಮನೆಯಲ್ಲಿ, ಮಹಲ್ ಅಂದರೆ ಅರಮನೆಯಲ್ಲಿ ವಿಂಡಸರ್, ಅರಮನೆ ಇರೋದಲ್ಲಿ ವಿಂಡಸರ್ ಕಾಸಲ್ನಲ್ಲಿ, ಅಲ್ಲಿ ಕೈಂಡೀಸ್, ಫಲ್ ಅವ್ರ ಚೋಟೆ ತೋಫಸೆ, ಕೆಲವೊಂದು ಹಣ್ಣುಗಳನ್ನು ಮತ್ತು ಚಿಕ್ಕ ಚಿಕ್ಕ ಉಡುಗೊರೆಗಳನ್ನು ಇಟ್ಬಿಟ್ಟು ಆ ಕ್ರಿಸ್ಮಸ್ ಟ್ರೀಯನ್ನು ಏನು ಮಾಡಿರ್ತಾನೆ? ಅಲಂಕಾರ ಮಾಡಿರ್ತಾನೆ. ಅಲ್ಲಿಂದ ಈ ಪದ್ಧತಿ ನಡ್ಕೊಂಡು ಬಂದಿದೆ. ಹಾಗಾದರೆ ಕ್ರಿಸ್ಮಸ್ ಹಬ್ಬವನ್ನು 25ನೇ ತಾರೀಕು ಡಿಸೆಂಬರ್ ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತಾರೆ. आगे देखेंगे बच्चों, रमज़ान. रमज़ान मुसलमानों का पवित्र त्यौहार है. रमज़ान के महीने में मुसलमान 30 दिन का रोज़ा रखते हैं. रोज़ा का मतलब है उपवास का व्रत. मुसलमान मानते हैं कि सूर्योदय के पहले और सूर्यास्त के बाद ही खाना खाया जा सकता है और इस बीच में खाने पीने की क्रिया को बंद रखना चाहिए. इस तरह 30 दिनों तक उपवास करने के बाद रमज़ान त्यौहार को बड़ी धूमधाम से मनाया जाता है. सभी मुसलमान बंधु मस्जिद जाते हैं, नमाज पढ़ते हैं और मिठाई बांटकर परस्पर गले मिलते हैं. ये त्योहार भाईचारे की भावना और आपसी बंधुत्व का प्रतीक है. शब्दार्थ को देखेंगे बच्चों. अब हम देखेंगे रमज़ान. पवित्र विलोम शब्द है अपवित्र. महीना तिंगळु. महीना तिंगळु. सूर्योदय सूर्यास्त विलोम शब्द है. सूर्योदय सूर्यास्त. मस्जिद मसीदी.
ಬಾಂಡ್ ಹಂಚುವುದು. ಭಾಯಿಚಾರೆ ಸಹೋದರತ್ವ. देखेंगे बच्चों रमज़ान. रमज़ान मुसलमानों का पवित्र त्योहार है. जी हाँ, रमज़ान मुसलमानों का पवित्र त्योहार है. रमज़ान के महीने में मुसलमान 30 दिन का रोज़ा रखते हैं. रमज़ान के महीने में मुसलमान बंधु 30 दिन का रोज़ा रखते हैं. रोज़ा का मतलब है उपवास का व्रत. रोज़ा का अर्थ क्या है? उपवास का व्रत. मुसलमान मानते हैं कि सूर्योदय के पहले और सूर्यास्त के बाद ही खाना खाया जा सकता है. मुसलमान मानते हैं कि सूर्योदय के पहले तथा सूर्यास्त के बाद ही खाना खाया जा सकता है और इस बीच खाने पीने की क्रिया को बंद रखना चाहिए. इस तरह 30 दिनों तक उपवास करने के बाद रमज़ान त्योहार को बड़ी धूमधाम से मनाया जाता है. इस तरह सूर्योदय के पहले सूर्यास्त के बाद ही खाना खाया जा सकता है. इसके बीच खाने पीने की क्रिया को बंद रखते हैं. इस तरह 30 दिन तक क्या करते हैं? उपवास का व्रत यानी रोज़ा रखते हैं. सभी मुसलमान बंधु मस्जिद जाते हैं, नमाज पढ़ते हैं और मिठाई बांटकर परस्पर गले मिलते हैं. 30 दिनों तक उपवास करने के बाद रमज़ान त्योहार को बड़ी धूमधाम से मनाया जाता है. सभी मुसलमान बंधु क्या करते हैं? मस्जिद जाते हैं तथा नमाज पढ़ते हैं और मिठाई बांटकर परस्पर गले मिलते हैं. यह त्योहार भाईचारे की भावना और आपसी बंधुत्व का प्रतीक है. इस त्योहार रमज़ान त्योहार भाईचारे की भावना और आपसी बंधुत्व का एक प्रतीक है. रमज़ान मुसलमानों का पवित्र त्योहार है. रमज़ान हब्ब मुसलमान बांधवर पवित्रवाದಂತಹ हब्ब. रमज़ान के महीने में मुसलमान 30 दिन का रोज़ा रखते हैं. ಅಂದರೆ रमज़ान ಹಬ್ಬದ ಮುಂಚೆ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ? 30 ದಿನಗಳ ಉಪವಾಸ ವ್ರತವನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ. ರೋಜಾ का मतलब है उपवास का व्रत. ಅಂದರೆ ಉಪವಾಸದ ವ್ರತವನ್ನೇ ನಾವು ಏನಂತ ಕರಿತೀವಿ? ರೋಜಾ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಕರಿತೀವಿ. मुसलमान मानते हैं कि सूर्योदय के पहले और सूर्यास्त के बाद ही खाना खाया जा सकता है. ಅಂದರೆ ಆ ರೋಜಾವನ್ನು ಯಾವ ರೀತಿ ನಡೆಸ್ಕೊಳ್ತಾರೆ ಅವರು ಅಂತಂದರೆ 30 ದಿನದ ಉಪವಾಸದ ನಿಯಮ ಹೇಗಿರುತ್ತೆ ಅಂದರೆ ಸೂರ್ಯೋದಯಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ಸೂರ್ಯಾಸ್ತದ ನಂತರ ಊಟ ಮಾಡ್ತಾರೆ. ಇನ್ನು ಸೂರ್ಯ ಉದಯ ಆದಮೇಲೆ ಸೂರ್ಯ ಮುಳುಗೋಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ಒಟ್ಟಾರೆ ಊಟ ಅಥವಾ ನೀರನ್ನು ಸಹ ಅವರು ಕುಡಿಯೋದಿಲ್ಲ, ತಿನ್ನೋದಿಲ್ಲ. इस बीच खाने पीने की क्रिया को बंद रखना चाहिए. इस तरह 30 दिनों तक उपवास करने के बाद रमज़ान त्योहार को बड़ी धूमधाम से मनाया जाता है. 30 ದಿನಗಳ ಉಪವಾಸ ವ್ರತವನ್ನು ಮಾಡಿದ ನಂತರ ರಂಜಾನ್ ಹಬ್ಬವನ್ನು ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತಾರೆ. सभी मुसलमान बंधु मस्जिद जाते हैं, नमाज पढ़ते हैं और मिठाई बांटकर परस्पर गले मिलते हैं. ಹಬ್ಬದ ದಿನದಂದು ರಂಜಾನ್ ಹಬ್ಬದ ದಿನದಂದು ಮಸೀದಿಗಳಿಗೆ ಹೋಗ್ತಾರೆ, ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತಾರೆ, ಸಿಹಿಯನ್ನು ಹಂಚಿ ಗಲೆ ಮಿಲ್ತೆ ಹೇ ಅಂತಂದರೆ ಅಪ್ಪಿಕೊಂಡು ಒಬ್ರಿಗೊಬ್ರು ವಿಶಸ್ ಹೇಳ್ತಾರೆ. ये त्योहार भाईचारे की भावना और आपसी बंधुत्व का प्रतीक है. ರಂಜಾನ್ ಹಬ್ಬ ಸಹೋದರತ್ವದ ಒಂದು ಸಂಕೇತ, ಜೊತೆಗೆ ಪರಸ್ಪರ ಬಂಧುತ್ವವನ್ನು ಬೆಸೆತಕ್ಕಂಥ ಹಬ್ಬ ಯಾವುದು? ರಂಜಾನ್ ಹಬ್ಬ. भारत में मनाए जाने वाले ये सभी त्योहार हर्ष और उल्लास, सुख और आनंद के पर्व हैं. इनको हम अपने देश की सांस्कृतिक धरोहर कह सकते हैं. ನಾವು ಇಲ್ಲಿವರೆಗೂ ಯಾವ್ಯಾವ ಹಬ್ಬಗಳನ್ನು ನೋಡಿದ್ವಿ? ಮಕರ ಸಂಕ್ರಾಂತಿ ಹಬ್ಬ ನೋಡಿದ್ವಿ, ಬೈಸಾಖಿ ಹಬ್ಬವನ್ನು ನೋಡಿದ್ವಿ, ವಿಶು ಹಬ್ಬವನ್ನು ನೋಡಿದ್ವಿ, ಜೊತೆಗೆ ಕ್ರಿಸ್ಮಸ್ ಮತ್ತು ರಂಜಾನ್ ಹಬ್ಬವನ್ನು ನೋಡಿದ್ವಿ, ಹೌದಲ್ವಾ? ಆ ಹಬ್ಬಗಳ ವಿಶೇಷತೆ ಏನು ಅನ್ನೋದನ್ನ ನಾವು ತಿಳ್ಕೊತಾ ಹೋದ್ವಿ. ಹಾಗಾದರೆ ಎಲ್ಲ ಧರ್ಮದ ತಳಹದಿ ಮೇಲೆ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಹಬ್ಬಗಳಿಗೆ ತನ್ನದೇ ಆದ ಮಹತ್ವತೆ ಇದೆ,
ಹೌದಲ್ವಾ? ತನ್ನದೇ ಆದಂತಹ ಧಾರ್ಮಿಕ ಹಿನ್ನೆಲೆ ಇದೆ, ಹಾಗಾಗಿ ನಾವು ಆ ಹಬ್ಬಗಳನ್ನು ಆಚರಣೆ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬರ್ತೀವಿ. ಭಾರತ್ में मनाए जाने वाले ये सभी त्योहार हर्ष और उल्लास सुख और आनंद के पर्व है. ಭಾರತದಲ್ಲಿ ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರತಿಯೊಂದು ಧರ್ಮದ ತಳಹದಿ ಮೇಲೆ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಹಬ್ಬಗಳು ಕೂಡ ತನ್ನದೇ ಆದ ಹಿನ್ನೆಲೆಯನ್ನು ಹೊಂದಿದೆ, ಜೊತೆಗೆ ನಮಗೆ ಅದು ಖುಷಿಯನ್ನು ತಂದುಕೊಡುತ್ತೆ, ಎಲ್ಲರೂ ಒಟ್ಟುಗೂಡೋದಕ್ಕೆ ಅವಕಾಶವನ್ನು ಮಾಡಿಕೊಡುತ್ತೆ. ಹೌದಲ್ವಾ? ಹಬ್ಬಗಳಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ, ಯಾವಾಗಲೂ ಖುಷಿಯ ವಾತಾವರಣ ಇರುತ್ತೆ ಮನೆಯಲ್ಲಿ, ಎಲ್ಲರೂ ಒಟ್ಟುಗೂಡ್ತೀವಿ, ಸಂಬಂಧಿಕರೆಲ್ಲ ಒಂದು ಕಡೆಗೆ ಹಬ್ಬಗಳನ್ನು ಆಚರಣೆ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಸೇರ್ತೀವಿ. ಹಾಗಾದರೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಪರಸ್ಪರ ಬಂಧುತ್ವವನ್ನು ಬೆಸೆತಕ್ಕಂಥದ್ದು ಯಾವುದು? ಧಾರ್ಮಿಕ ಹಬ್ಬಗಳು. इनको हम अपने देश की सांस्कृतिक धरोहर कह सकते हैं. सांस्कृतिक धरोहर, धरोहर संपत्ति, धरोहर संपत्ति. ಈ ಎಲ್ಲ ಹಬ್ಬಗಳನ್ನು ಒಟ್ಟಾರೆ ತಗೊಂಡ್ರೆ ನಮ್ಮ ದೇಶದ ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಸಂಪತ್ತು ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು. ಈಗ ಬೇರೆ ದೇಶಗಳನ್ನು ತಗೊಂಡ್ರೆ ಏನಾಗುತ್ತೆ, ಅಲ್ಲಿ ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ 1 ಅಥವಾ 2 ಹಬ್ಬಗಳನ್ನು ಅವರು ಆಚರಣೆ ಮಾಡ್ಬೋದು. ಆದರೆ ಭಾರತ ದೇಶ ಅಂತ ತಗೊಂಡಾಗ ಸಾಕಷ್ಟು ಧರ್ಮದ ಜನರು ಇಲ್ಲಿ ವಾಸ ಮಾಡ್ತಾ ಇರೋದ್ರಿಂದ ಎಲ್ಲರೂ ಅವರವರ ಧರ್ಮದ ತಳಹದಿಯ ಮೇಲೆ ಹಬ್ಬ ಆಚರಣೆಗಳನ್ನು ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬರ್ತಾರೆ. ಹೌದಲ್ವಾ? ಹಾಗಾಗಿ ಭಾರತದಲ್ಲಿ ವರ್ಷದ 12 ತಿಂಗಳು ಕೂಡ ಹಬ್ಬದ ಸುರಿಮಳೆ ಇದ್ದೇ ಇರುತ್ತೆ. ಇಲ್ಲಿ ಈ ಹಬ್ಬಗಳನ್ನು ನಾವು ತಗೊಂಡಾಗ, ಧಾರ್ಮಿಕ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಹಬ್ಬಗಳನ್ನು ತಗೊಂಡಾಗ ದೇಶದ ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಸಂಪತ್ತಾಗಿ ನಿಲ್ಲುತ್ತದೆ. ಹಾಗಾದರೆ ಹಬ್ಬಗಳು ನಮಗೆ ಹೊಸ ಲವಲವಿಕೆಯನ್ನು ತಂದುಕೊಡುತ್ತೆ, ಹೊಸ ಖುಷಿಯನ್ನು ತಂದುಕೊಡುತ್ತೆ, ಎಲ್ಲರೂ ಒಟ್ಟುಗೂಡಿ ಬದುಕೋದನ್ನು ಹೇಳ್ಕೊಡುತ್ತೆ. ಅರ್ಥ ಆಯ್ತಲ್ಲ ಮಕ್ಕಳೇ? ಧನ್ಯವಾದ.